जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होणार का असा सवाल केला जातोय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली सुरू झालेल्या आहेत। अजित पवार यांची अकाली एक्झिट आणि शरद पवार यांच्या वयोमानामुळे दोन्ही राष्ट्रवादींपुढे नेतृत्वाचा प्रश्न सध्या निर्माण झालाय। त्यामुळे अजितदादा यांना अखेरचा निरोप देताच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून पक्षीय विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका संपताच दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होईल असे संकेतही देण्यात आलेत। राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं अशी भावना दोन्ही पक्षातील नेते, आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी देखील व्यक्त केली आहे। दादा दुसरे दादा नाही होऊ शकत। तसं पवार साहेब आहेत, त्यांना माहीत आहे का हे सगळे आता पोरके झाले, तर आमच्या चुका जरी झाल्या असतील तरी आम्हाला पदरात घेतील अशी आमची भावना आहे। तर हिची इच्छा आहे पांडुरंगाला का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन त्याच्यात पवार साहेबाकडची काही मंडळी आहे, जयंत पाटील साहेब असतील, बाळासाहेब पाटील आहेत, टोपे साहेब आहेत, अनिल देशमुख आहेत, असे चांगले सरकारामध्ये खाते चालवणारे आहेत मनसे आहेत। ते एकंदर येऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला पाहिजे। बाकी काय तर सगळ्यांनी लक्ष घालून एकंदर त्या कुटुंबाच्या पाठीमागे संकटात कोणी, माझी तर एकच विनंती, कोणी कुठं जाऊ नये। ज्या दादाने केलं सगळ्यासाठी त्या दादाच्या कुटुंबाच्या पाठीमागे सगळ्यांनी राहू, माझी हीच विनंती आहे। सत्ता येईल जाईल, परंतु त्या कुटुंबाच्या पाठीमागे जर खरं मनापासून राहिलं तीच दादाला श्रद्धांजली होईल, म्हणजे माझी तरी इच्छा आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स घेऊया। संदीप, जर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झालं तर राजकीय गणितं बदलू शकतात। अगदी नक्कीच राजकीय गणितं कस्तुरी बदलू शकतात। नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आणि महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अपयशाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि त्यामुळंच अजित पवार हे खरं तर निराश होते काही प्रमाणामध्ये। काल किरण गुजर, जे त्यांची सावली म्हणून ओळखले जातं, त्यांना अजितदादांची सावली म्हणून किंवा निकटवर्तीय म्हणून, त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना हे सांगितलं की जर अजितदादा जिवंत असते तर 2 आठवड्यामध्येच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ही एकत्र झाली असती। तशी सगळी तयारी झालेली होती, कागदोपत्री देखील तयारी झालेली होती। कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर अपयश येत असेल तर मग दोन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजेत। वैचारिक विचारधारा जी आहे ती वेगळी होती, मात्र कुटुंब म्हणून ते एकत्र आले होते, त्याप्रमाणे पक्ष म्हणून एकत्र यायला पाहिजे होतं, ही खरं तर भावना अजित पवार यांची होती। आणि त्यामुळेच आता नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या, दादांच्या एक्झिट नंतर, अकाली एक्झिट नंतर नेत्यांच्या या प्रतिक्रिया साहजिकच आहेत आणि शरद पवारच याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत, हे नाकारता येत नाही। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होतील। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 7 तारखेला पार पडत आहेत, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ह्या एकत्र येऊ शकतात। त्या दोन्ही एकत्र आल्यानंतर साहजिकच आहे राजकीय गणितं देखील बदलू शकतात, मग ती केंद्रात असतील आणि राज्यात देखील असतील। कारण आपल्याला माहिती आहे की राज्यात इकडं सत्तेमध्ये होती महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची विरोधात होती, तसंच केंद्रात देखील होतं। त्यामुळे नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर महायुती सोबत जायचा निर्णय शरद पवार घेतात की विरोधी बाकावर बसायचा निर्णय घेतात हे बघावं लागेल। दुसरं महत्त्वाचं, अजित पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांचं देखील म्हणणं महत्त्वाचं असणार आहे, कारण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर जे नेते आहेत, मग आमदार आहेत, त्यामध्ये खासदार आहेत, मंत्री आहेत राज्यातले, यांचा निर्णय देखील काय असणार आहे। कारण ते सध्या सत्तेत आहेत, ते विरोधी पक्षात बसायला तयार होतात का, शरद पवार त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का, ही सगळी गणितं जी आहेत ती पुढची मोठी असणार आहेत असं म्हणता येईल। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण होणार यात आता शंका नाही, मात्र पुढं ते सत्तेत राहतात की विरोधात जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।